नमस्कार मित्रांनो, जय श्री महाकाल. तर सर्वांचं स्वागत आहे टाइम टू ट्रॅव्हलमध्ये. आणि कालची रात्र आपण या पेट्रोल पंपावर काढली होती. कोणतं गाव आहे हे? गाव पडला. हे आपलं टेंट आहे आणि आपण काल या पेट्रोल पंपावर थांबलो होतो. आणि इथून फक्त हरिद्वार 60 किलोमीटर बाकी आहे. आणि हा आपला टेंट असं लावलेला होता. चला तर सर्व तयारी करतो आणि मग तुम्हाला भेटतो. त्याच्यानंतर दाखवतो की इकडं कसं वातावरण आहे. मॉर्निंगचं वातावरण एकदम भारी आहे. वातावरण तर एकदम भारीच आहे आणि थंडी तर लय जाम लागते. बघूया आता पुढं कसं काय होणार आहे. चला भेटूया तुम्हाला नंतर. गो मित्रांनो, इकडचं वातावरण बघा एकदम कसं आहे. आणि आपण चाय घेतोय. थँक्यू. गरमागरम चाय पिऊया आणि आपला प्रवास पुढं सुरू ठेवूया. चला. हर हर महादेव, जय श्री महाकाल. मित्रांनो, मी विपुल तुमचं सर्वांचं स्वागत करतो टाइम टू ट्रॅव्हलमध्ये. आणि आज आपण पोचलेलो आहे वैशाली या गावामध्ये. जरासं मागे आहो आपण. आणि मागच्या पेट्रोल पंपावर कालची रात्र आपण काढली होती. आणि आता आपण निघालो हरिद्वारला. हरिद्वार इथून फक्त 60 किलोमीटर अंतरावर आहे. आणि हा हायवे असा चाललेला आहे. तर लय भारी वाटतंय एकदम. वातावरण तर एकदम जबरदस्त झालेलं आहे. काय सांगू तुम्हाला, काय समजतच नाही आता. आणि इकडं ऊसाच्या बागा आहेत, शेती आहे. तर लय भारी वाटतंय. झाडं कसली आहेत ती जरा तुम्ही मला एकदा कमेंट करून सांगा का. ओके, थैंक यू. चलेगा. अभी यहाँ से कितना किलोमीटर रहेगा? 30 के आसपास चलेगा. थँक्यू. अंकलने आपल्याला इथून काय म्हटलं तरी 10 ते 15 किलोमीटरची राईड दिली होती. आणि आता इथून हरिद्वार नाही म्हटलं तरी 30 किलोमीटर आहे. चला तर जाऊया आपण. आरामात जाऊ, पोचू आज दिवसभरात. आत्ताचे वाजलेत 9. बघूया. आता ज्यांच्यासोबत आलो होते जरा मला वेगळंच वाटत होते. म्हणजे काय सांगू आता. चला कसं तरी आलो आपण. नाही म्हणत त्यांनी पण स्वतःहूनच थांबवलीन आणि विचारले कुठं चाललं आहे काय ते. मग मी बसलो गाडीमध्ये आणि इथपर्यंत आलो. हे कोणचं गाव आहे बाय? रुडकी. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे रुडकीमध्ये. आणि इथून हरिद्वार 30 किलोमीटर बाकी आहे. इकडचा मौसम बघा एकदम हो खतरनाक. किती भारी वातावरण आहे भावानो. एक नंबर वाटतंय. माहोल तर असा झालाय काय सांगू आता. लय खतरनाक मजा येते. असंच चाललेलं आहे हरिद्वारला आपण. पतंजली पहुंचे होंगे 5 किलोमीटर आगे. तर मित्रांनो, आता आपण इथून पुढं जाऊया. 2 भाव भेटले होते, लय भारी वाटलं. आणि त्यांनी पण थोडी ताकद दिलेली आहे आपल्याला. आता आपण इथून हरिद्वारला जाणार आहोत. इथून नाही म्हटलं तरी 25-1 किलोमीटर असेल. आपण लगभग 2-3 किलोमीटरच पार केलेलं आहे, जास्त नाही. चला, लय भारी वाटतं. नवीन लोक भेटतात, थोडा आपले फॉलोअर्स पण वाढतात. भावाने तुम्ही मला सपोर्ट करा, म्हणजे मला पुढं जाण्याची ताकदसुद्धा भेटेल. आणि जोश पण येत राहील की आपण बाबा काहीतरी करतोय. त्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा. एक फॉलो करून तुम्ही मला सपोर्ट करू शकताय. हाय गाइस, फॉलो करो, लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. बेल्डी बेल्डी गाँव, आपका स्वागत है.
मित्रांनो भरपूर ऊन लागत आहे म्हणून उसाचा रस पिण्यासाठी थांबलोय आणि एक नंबर वाटत आहे. आणि आता आपण पोचलेलो आहे. हे कोणचं गाव आहे? रुटी. तेच आहे, तेच गावामधनं आपण पुढं आलेलं आहे, रुडकी. आणि इथून बघा हरिद्वार 21 किलोमीटर, ऋषिकेश 41 आणि देहरादून 74 किलोमीटर लांब आहे. तर भरपूर जवळ आलेला आहे. बोलतात स्वर्गाची पहिली पायरी म्हणजे हरिद्वार आहे. तर आज आपण हरिद्वारमध्ये पोहोचणार आहे आणि तिकडचे नजारे तुम्हाला दाखवणार. मित्रांनो आता तुम्हाला तर काय कॅमेरामधनं दिसणार नाही, पण मला आता तिकडून आणि इकडून तेवढं लांबचं दिसतंय की काय सांगू. एवढी डोंगरं बघायला भेटतील काय, आता लय भारी मजा येणार आहे पुढं. कारण की एवढा नुसता सपाट प्रवास करून आल्याच्या नंतर आता हरिद्वार फक्त 20 किलोमीटर आहे आणि या 20 किलोमीटर नंतर नुसतीच डोंगरच डोंगर, एकदम रावस मजा येणार आहे. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, फुल मजा येणार आहे. हे नजारे तुम्ही बघताय ना तर तुम्हाला कॅमेऱ्यातनं काय एवढं चांगलं वाटत असेल, पण जे मी नजारे बघतो इकडं आल्यावर एकदम खतरनाक स्वर्गामध्ये आल्यासारखं वाटायला लागलं आहे. अजून तर आपण पूर्ण पोचलेलं पण नाही, पण इथूनच नजारे असे सुरू झालेत ना एकदम भारीतले, काय सांगू. आता लय भारी वाटतंय भावानू. पोचतोय आता तुमचा भाऊ. बराच टाईम झालं भावानू, दुपारचे 12 वाजून गेलेले आहेत आणि एवढ्या कडक उन्हामध्ये चालतोय ना भावानू, लय त्रास होतोय आणि पाण्याची बॉटल पण संपत आलेली आहे. बघूया आता पाणी कुठं भेटतंय आणि काय. आणि एक म्हणजे इथं गाड्या पण थांबत नाहीत, कारण की माझा लिफ्टचा बोर्ड होता ते पण काल रात्री मी येत होतो तर कुठं पडलं मला पण समजलं नाही. मी असं बॅगेच्या मागे ठेवला होता तर ते पडला, ते पण पडून गेलं. चाललो एवढं उन्हातून चालत, कारण की इथं लिफ्ट किती ट्राय केलं लिफ्ट भेटत नाही, म्हणून बोललो चला आपण चालतच निघूया. कारण की हरिद्वार तर आता इथून नाही म्हटलं तरी 15 ते 18-19 किलोमीटर राहिलं असेल, जास्त नाही कमीच राहिलं असेल. तर बघूया आपण आज संध्याकाळपर्यंत गाडी भेटली तर ठीक आहे, नाही तर आपण चालतच जाऊ. हर महादेव. मित्रांनो आता आपण मुंबई टू केदारनाथ यात्रा करत होतो तर आपल्याला मध्येच एक भेटलेले आहेत दादा लोक, ते वृंदावनवरून केदारनाथपर्यंत दंडवत यात्रा करत चाललेले आहेत. इधर सेवा करते हुए आ रहे. तर मित्रांनो आपण बराच टाईम चालल्याच्या नंतर लिफ्ट काय भेटत नव्हती, तर आपल्यासोबत आता 2 बोले आहेत, ते वृंदावनवरून केदारनाथ दंडवत यात्रा करत चाललेले आहेत. आणि इथे एक घर आहे, त्या घरामध्ये आता आम्ही थोडा टाईम आराम करायला थांबलेले आहे. इथून हरिद्वार नाही म्हटलं तर 18 ते 19 किलोमीटर लांब आहे. तर आता थोडा टाइम आराम करून अपन निकूया. आज का मेरा 10वां दिन है. मतलब उतना जो लोग मिले थे ना उनका लंबा लंबा राइड था, वो लंबा लंबा जगह पे जा रहे थे. ऐसे जैसे क्या बोलते MP में आ रहे थे, बिहार में तो साइड में आ रहे थे. तो बीच बीच में उन्होंने नहीं बोला तो 150-200 किलोमीटर की लंबी लंबी राइड मिलती रही तो जल्दी पहुंच गया. तो उज्जैन किया, उज्जैन के बाद वृंदावन मथुरा घूमते हुए अभी निकल रहा हूँ हरिद्वार की तरफ. खाना पीना हो जाता है, कोई ना कोई मिल ही जाता है. क्या मांगा था आपने? नहीं ऐसी कोई मन्नत वगैरह नहीं थी, लेकिन मुझे जाना था वहाँ पर देखना है. हाँ सही बाबा का. हाँ अभी पहाड़ों में जाएंगे, मौसम अलग ही रहता है वो साइड का. मित्रांनो आपण हैदराबादमध्ये पोचलेलं आहे. इथून हरिद्वार 14 किलोमीटर बाकी आहे. तर बघूया, हरी की पौडी 14 किलोमीटर आहे आणि इथून रिक्षा घेतली तर 70 रुपये म्हणतात, पण आपण तर चालत जाणार आहोत, त्याच्यात काय मजा नाही येणार. हाय गाइस, मेरे फैन मिल गए इधर भी, तो मज़ा आ रहा है. तो ये भाई ने मेरे को लिफ्ट दिया है, थैंक यू भाई. चला तर मग आपण जिथपर्यंत जातील तिथपर्यंत आपण जाऊया. हरिद्वार इथून 10 किलोमीटर आहे आणि बराच टाइम थांबलो होतो, तर आता या दादाने आपल्याला लिफ्ट दिलेली आहे. थँक्यू. उधर मंदिर है, दर्शन करिएगा. 10
लेफ्ट से चढ़ाते हैं, पैदल भी रास्ता है, और इधर से आप जाना चाहें उधर से जा सकते हैं। ठीक है ठीक है। अगर आप लिफ्ट वाली जगह पे उतरना चाहें तो उधर उतार देंगे, या पहले उतरना चाहें तो पहले उतार देंगे। इकडून हरिद्वार 7 किलोमीटर राहिलेलं आहे आपलं आता. चला लवकरच आपण हरिद्वारमध्ये पोहोचणार आहोत, ते पण या दादा मुले. तर मित्रांनो आपण पोहोचलेला आहे हरिद्वारमध्ये आणि तुम्ही बघू शकताय हरिद्वार आणि हे आपली गंगा मैया बघा कशी चालले खलखल खलखल एकदम भारी एकदम जबरदस्त सीन आहे. लय मस्त. फायनली आपण पोहोचलेलो आहे हरिद्वारमध्ये. आप इधर उतर जाइए आप। हा 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 मायापूर. मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे हरिद्वारमध्ये आणि ह्या दादाने आपल्याला लिफ्ट दिली होती आणि आता चला तर हरिद्वारमध्ये तर पोहोचलेलो आहे फायनली. 10 दिवसाच्या प्रवास नंतर आपण फायनली हरिद्वारमध्ये पोहोचलेलो आहे. लय भारी वाटतं आहे. आता बघूया इथून कसं आहे, कुठून एंट्री आहे, इकडून आहे की या साईडून आहे बघायला लागेल आपल्याला. लय भारी वाटतं यार, लय भारी. काय सांगू तुम्हाला, तुम्ही इकडं आल्यावरच तुम्हाला समजाल एकदम कसं वाटतं. तर लय खतरनाक व्ह्यू आहेत, एक नंबर. आणि हे आपले आर्मीवाले भाऊ